Hi students, today we are starting unit number 2, that is good morning. In this lesson we are seeing what works we do in the morning. ओके, म्हणजे आपण सकाळी सकाळी कोणकोणती कामे करतो, काय आपली दिनचर्या असते याची माहिती या पाठात घेणार आहोत. बिफोर दिस लुक ॲट हिअर. इन दिस पिक्चर बॉय हॅज वोक अप. म्हणजे तो उठलेला आहे अंथरुणातून आणि बेडवरती काय झालेला आहे, ही हॅज सॅट ऑन द बेड, म्हणजे बेडवरती बसलेला आहे. आफ्टरवर्ड इन द सेकंड पिक्चर ही हॅज ब्रशिंग हिज टीथ. आफ्टरवर्ड आफ्टर ब्रशिंग अँड बाथ ही इज रेडी टू ब्रेकफास्ट अँड हिज मम्मा हॅज गिवन टू हिम ब्रेकफास्ट. ओके, असे सगळे काय आहेत, पिक्चर्स आहेत, हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला पाहूया. लेट अस सी. चला. इट इज मॉर्निंग, द सन इज शायनिंग, मम्मा हॅज कॉल्ड मी टू गेट अप, आय हॅव टू गेट रेडी फॉर द स्कूल. म्हणजे बघा, सकाळी काय असतंय, मम्मा तुमची काय करते, मम्मा कॉल्स यू. हो आराध्या, वेकअप वेकअप, दिस इज मॉर्निंग, दिस इज मॉर्निंग. मम्मा क्राईज, शाउट्स on you, wake up early in the morning. It is morning, then you wake. म्हणजे तुम्ही काय करता, मग तेव्हा उठता, जागे होता. आय हॅव गेट रेडी टू, आणि उठल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं असतं, व्हॉट डू यू डू, किंवा तुम्ही काय करता, यू टेक ब्रश. म्हणजे तुम्ही काय करता, ब्रश घेताय वगैरे वगैरे ह्या कृती सुरू होतात. आता त्यानंतर बघा, सगळ्यात पहिला काय करायचं आहे, फर्स्ट तो मुलगा सांगतोय बघा, काय करतोय, फर्स्ट आय विल ब्रश माय टीथ, देन वॉश माय फेस अँड वेअर माय युनिफॉर्म टू मेक मम्मा हॅपी. मग मी काय करतो, ब्रश करतो जाताना. त्यानंतर ब्रश झाल्यानंतर चेहरा फेस जो असतो तो वॉश करतो. त्यासाठी सोपचा यूज केला पाहिजे, क्लीन वॉटर घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण आपला फेस काय करायचा आहे, वी शुड वॉश अवर फेस विथ सोप अँड फ्रेश अँड क्लीन वॉटर. आणि तो मुलगा नेमकं तेच करत असेल. अँड वेअर माय युनिफॉर्म टू मेक मम्मा हॅपी. आफ्टर ब्रशिंग अँड बाथिंग we get ready and we wear, or that boy wear school uniform. म्हणजे त्यानंतर तो काय करतो, शाळेचा युनिफॉर्म घालतो, असं तो स्वतःची माहिती सांगत असताना सांगतोय. आता बघा, त्यानंतर मामा विल कोम माय हेअर, म्हणजे मामा काय करेल, त्याची पुन्हा हेअर काय करेल, विंचरेल केस. शी विल गिव्ह मी ब्रेकफास्ट अँड ऑल्सो माय लंच. आणि मग आफ्टर कोमिंग काय करेल, त्याची मम्मा काय करेल, त्याला ब्रेकफास्टची थाळी डिश देईल, आणि टिफिन रेडी करेल, कशासाठी, स्कूलमध्ये घेण्यासाठी किंवा खाण्यासाठी. आता बघा, तो ब्रेकफास्टला बसलेला आहे. आपली पण दिनचर्या अशीच असली पाहिजे. सुरुवातीला आपण लवकर उठलं पाहिजे, बेड लगेच सोडलं पाहिजे, त्यानंतर ब्रश केला पाहिजे, बाथ केली पाहिजे, त्यानंतर युनिफॉर्म घालायचे आहेत, क्लीनच घालायचे आहेत. आणि आता बघा, त्यानंतर मग ब्रेकफास्टसाठी यायचं आहे, डायनिंग टेबलवरती यायचं आहे. आणि आता बघा, देन आय विल टेक माय बॅग अँड कॅरी इट ऑन माय बॅग. आणि मी काय करेन, ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मी काय करेन, स्कूल बॅग घेऊन माझ्या ती पाठीला लावून, म्हणजे बॅगला लावून काय करेन, शाळेसाठी स्कूलसाठी रेडी होईन. अँड होल्ड माय पप्पाज हँड टू रीच द बस स्टॉप. आणि मी माझ्या पप्पांच्या हाताला धरून काय करेन, बस स्टॉपपर्यंत जाईन. असंच तुम्ही करायचं आहे, मम्मी पप्पांच्या सोबतच बस स्टॉपपर्यंत जायचं आहे. ठीक आहे, जसा तो मुलगा करतोय बघा, इथं चित्रामध्ये त्याचे पप्पा आहेत आणि ते त्याला पप्पांच्या हाताला तो पकडलेला आहे, आणि ही इज गोईंग विथ हिज पप्पा टू. ओके, लुक ॲट हिअर नाऊ. सी पेज ऑन नंबर 14. Okay, the school bus will come and take me to school. I will see my friends. It will make me happy. आणि मग बस स्टॉपवर गेल्यानंतर काय होईल, स्कूल बस विल कम अँड आय विल गो इन दॅट बस, असं तो सांगतो. म्हणजे स्कूल बस येईल, त्या बसमध्ये मी बसतो आणि शाळेकडे जातो. आय विल सी माय फ्रेंड्स, आय विल मेक मी हॅपी. आणि बघा, आता आजचाच तुमचा अनुभव घ्या की तुम्ही आज
या सध्याच्या परिस्थितीमुळं एकमेकांना तुमच्या मित्रांना भेटत नाही आहे, त्यामुळं नक्कीच तुमच्या मनाला काय झालेलं आहे, थोडं उदासीनता किंवा आपण ज्याला दुःख म्हणतो म्हणजे मनात आपल्या वाटतं की बाबा गेल्या वर्षीचे मित्र आपल्याला अजून तरी भेटले नाहीत. शैक्षणिक वर्ष 2000 म्हणजे जूनला सुरू होतं आणि आज आपण ऑक्टोबरचा शेवटचा म्हणजे शेवटाकडे आहे, तरी देखील आपण आपल्या मित्रांना भेटत नाही आहे. पण उलट जेव्हा तुम्ही शाळेत याल तेव्हा नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, तुमचा आनंद त्या ठिकाणी काय होणार आहे, मोठा होणार आहे. तसंच हा मुलगा सांगतोय, मला मी जेव्हा स्कूल बसमध्ये जातोय, पुन्हा शाळेत जातोय, तेव्हा मित्रांना फ्रेंड्सना भेटल्यानंतर मला काय होतो, आय बिकम हॅपी. तुम्ही नक्कीच काय होणार आहे, शाळेत आल्यानंतर हॅपी होणार आहे, हे सत्यच आहे. आता बघा, दिस इज द वे आय गो टू स्कूल एव्हरी डे इन द मॉर्निंग अँड विश अगेन ॲट नाईट. आय हॅव अ गुड मॉर्निंग आणि आफ्टर कमिंग द स्कूल आय स्टडी. आणि पुन्हा काय करतो, डिनर घेतो आणि काय करतो, मी पुन्हा सकाळी लवकर उठायच्या इच्छेनं काय करून तो झोपून जातो. अशा पद्धतीनं दिस इज द डेली रुटीन ऑफ दॅट बॉय. वी शूड ऑल्सो फॉलो दोज थिंग्स. वी शूड फॉलो द routine of your own which the boy has told in this lesson. म्हणजे या मुलानं जसं रुटीन सांगितलेली आहे तशीच आपणही पाळली पाहिजे, करायचीच आहे. या सगळ्या गोष्टी डे टू डे आणि टाईम टू टाईम करायच्याच आहेत. असा हा टॉपिक होता. तुम्ही होमवर्क म्हणून हा टॉपिक काय करायचा आहे, रीड करायचा आहे आणि तो रीड करताना यू हॅव टू रीड लाऊडली. ओके, म्हणजे मोठ्या आवाजात वाचून दाखवायचा आहे. ठीक आहे, थांबतोय आपण. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये